आमच्यात हिंमत आहे, आमच्याकडून काही चुकीचं झालेलं नाही. आम्ही न्याय केलेला आहे, आम्ही न्यायालयामध्ये उत्तम लढाई लढलेली आहे. आम्ही न्यायालयाने नेमून दिलेल्या लवादासमोर आमच्या वकिलांनी आणि आमच्या शिवसेनेच्या नेत्यांनी उत्तम लढा दिलेला आहे. आम्ही इमानदारीनं लढलो आणि तुम्ही बेईमानीनं जिंकलात. त्या बेईमानीच्या विरोधामध्ये जनता न्यायालय आहे. ईमानदारी किसी कायदे और कानून की मोहताज नहीं होती. आम्ही इमानदार आहोत आणि अशा प्रकारे मध्ये बेईमानाने न्याय मिळत गेला तर उद्या न्यायालयात नाही. आणि म्हणून हे जनता न्यायालय ते उभं केलेलं आहे. मला खात्री आहे त्या न्यायालयात जो निर्णय जनता देईल तोच निर्णय आणि तोच निकाल 4 महिन्यानंतर होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही. आजचा कार्यक्रम जो आहे, आजचं जे न्यायालयाचं स्वरूप आहे अत्यंत सुटसुटीत आहे. मी फार वेळ घेणार नाही. नक्की या खटल्याचं स्वरूप काय होतं आणि शिवसेनेनं कशा प्रकारे हा खटला उभा केला, लढला, सत्य कसं आमच्या बाजूने असताना सुद्धा सत्याचा खून झाला, सत्याची हत्या झाली. आणि या प्रत्येक न्यायालयीन लढ्याच्या प्रत्येक पायरीवर ॲडव्होकेट असीम सरोदे हे या पूर्ण लढ्यात आपल्याबरोबर सहभागी होते. सुरुवातीला ॲडव्होकेट असीम सरोदे या खटल्या संदर्भात माहिती देतील आणि त्यानंतर त्या लवादाला त्यावेळेला कदाचित मोतीबिंदू झाला असेल, पुरावे दिसले नाहीत. टोळ्यात बाळासाहेबांच्या भाषेत वडच वाढला असेल किंवा त्यांना ऐकू येत, त्यांना काही पुरावे समजले नसतील. आपण कोणते पुरावे न्यायालयासमोर आणि त्या लवादासमोर ते त्याचं संपूर्ण प्रेझेंटेशन हे ॲडव्होकेट अनिल परब आपल्याला सादर करतील. मी ॲडव्होकेट असीम सरोदे यांना विनंती करतो